मी आवरून माझं कामावर निघालेलो आणि रिद्धीशा तिथं थांबलेली शाळेला जायला. म्हणून त्या मामा तुझा हात पुढे करतला जादू दाखवतो. मी म्हटलं बाळ मला उशीर झालाय जातो मी. मग वकिलासनी घेतलं गाडीवर ना आम्ही निघालो वडगावला. वकिलासनी वडगाव सोडायचं त्यांचं कोर्टात काम होतं आणि तिथनं मी जाणार होतो पुढं कोचीला. भेंडवड्यात आलो तर इनफिल्ड ट्रॉलीनं यात ऊसपलटी करायला लागलेली. याला इनफिल्ड ट्रॉली यासाठी म्हणतात की याला हायड्रोलिक सिस्टीम असते, त्यामुळे कितीही उंचावर जाऊन हे त्यात पलटी करू शकतं. याची 5 ते 6 टनापर्यंत क्षमता असते वजन उचलण्याची. दुधगावात आलं तर इथं जुन्या दगडी ब्रिजचं मेंटेनन्सचं काम सुरू होतं. एका महिन्यापूर्वी मी इथं आलेलो तेव्हा इथे एक आजोबा होते. त्यांना विचारलेलं मी या पुलाला किती वर्ष झाली, तर त्यांनी सांगितले 60 ते 70 वर्ष झाली. ही इकडची माती आहे का इथून उचलतात आणि इकडं नदीत टाकतात आणि तिथून असा रस्ता केला आहे त्यांनी पाणी अडवून, जेणेकरून त्यांना काम व्यवस्थित करता येईल. वरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा हे कसं नदीचं पाणी अडवलंय आणि एका साईडनं फक्त पाणी जायला वाट ठेवली आणि बाकी सगळं हे असं अडवलंय. म्हणजे काम त्यांना प्रॉपर व्यवस्थित करता येईल. अजून काही व्यवस्थित पाणी थांबलेलं नाही त्यांना, पण ते नंतर व्यवस्थित करतील. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपला आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा.